नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। महसुलाच्या कामासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्हाला 5-5, 10-10 वेळा फेऱ्या मारून कंटाळा आलाय का? सातबारासाठी अर्ज केलाय पण महिनाभर त्याचं काहीच अपडेट नाही, वारसा नोंद त्या ठिकाणी अडकली आहे, नाव कमी जास्त करायचं ते राहिलंय, तर तुमच्यासाठी एक आनंदाची खूप महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेली आहे। कारण आता एका दिवसात तब्बल 15 महसुली सेवा निकालात काढल्या जाणार आहेत। होय, महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि राज्यात सुरू करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1। तर या समाधान शिबिरामध्ये नेमकं काय होणार आहे, तर प्रलंबित प्रकरणाचा तात्काळ निपटारा त्या ठिकाणी होणार आहे, लोकांना थेट दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी सरकारने स्पष्ट संदेश दिलेला आहे की नागरिकांना कार्यालयात फिरवायचं नाही, त्यांना सेवा त्यांच्या दारात द्यायच्या। तर नेमकं काय होणार आहे या शिबिरामध्ये मित्रांनो, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील सर्व मंडळ, नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर विशेष समाधान शिबिर आयोजित केली जाणार आहेत। या शिबिरामध्ये कोणकोणती कामं होणार आहेत, तर तुमचा 7-12 उतारा असू दे, 8 उतारा असू दे, फेरफार नोंद, वारस नोंद, नाव कमी जास्त करणे, जमिनीचं विभाजनाची जी आहे ती नोंद, जमीन रेकॉर्ड दुरुस्ती, पीक नोंद दुरुस्ती, बिनशेती म्हणजेच NA संबंधित काही कागदपत्र असतील, जमीनधारक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, वृद्धापकाळ किंवा शासकीय योजनेसाठीची कागदपत्र, अशा प्रकारच्या एकूण 15 महसुली सेवा ह्या एका दिवसात तुम्हाला निकाली लागणार आहेत या ठिकाणी। तर मित्रांनो, जमिनीचे कागद तुमचे अडकले असतील तर किती त्रास होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे। पीक कर्ज मिळत नाही, शासकीय योजना त्या ठिकाणी अडकतात, शिष्यवृत्ती अडकते, घरकुल अनुदान सगळं थांबतं। पण आता जर तुमचं काम प्रलंबित असेल तर ही शिबिर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे। दलालांची त्या ठिकाणी गरज नाही आहे, महिनोमहिने वाट पाहायची गरज नाही आहे, थेट शिबिरात जायचं आणि तुमचं काम जे आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे। तर कुठे आणि कसं या ठिकाणी या शिबिरामध्ये सहभागी व्हायचं आहे, तर ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत मंडळ स्तरावर, नगर परिषद स्तरावर आणि नगरपंचायत स्तरावर। तुमच्या भागात शिबिर कधी आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे, तहसील कार्यालयात चौकशी करायची आहे आणि जे आवश्यक कागदपत्र आहेत ते तुम्हाला आधीच तयार ठेवायचे आहेत आणि वेळेत शिबिरात उपस्थित राहायचं आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवायचा आहे। हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना तेवढं चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।